जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रिझल्ट नक्की कोणत्या रिझल्ट बद्दल मी बोलणार आहे अशी उत्सुकता तुम्हाला असेल. एक्झाम कोणती झाली, कोणता रिझल्ट? मी तुम्हाला सांगू का? कालच साताऱ्यामध्ये ऑफलाईन आमची जी बॅच आहे त्याच्यात मी फिजिक्सचा पेपर घेतला. चेहऱ्यावरचा आनंद काय सांगतोय माझ्या हे तुम्हाला कळालं असेल. प्रचंड मुलांनी पेपर अतिशय छान लिहिलेला आहे. शब्द इकडे-तिकडे झाले बघा. प्रचंड हे ते जाऊ दे. पण जास्तीत जास्त मुलं प्रेझेंट होती. या वर्षीचा माझा हा अनुभवच वेगळा आहे. मुलं प्रयत्न करतायत. मी तुम्हाला सांगू का, की काही मुलांना अगदी 15-16 सुद्धा मार्क पडलेत आउट ऑफ 70. पण मी त्यांना सांगितलंय, "अरे 15 मार्क पडलेत 70 पैकी. कॉलेज 30 मार्क देणार आहे." ओके, 45 पर्यंत आपण पोहोचलोय. ओके. पण 4 दिवसांनी मी केमिस्ट्रीचा पेपर घेणार आहे. 4 दिवसांनी मॅथ्स, बायोचा पेपर झाला, की पुन्हा फिजिक्सचा राउंड होणार आहे. तेव्हा ही 15 ची मुलं ना अल्मोस्ट 30 पेक्षा जास्त मार्क पाडणार आहेत. हा आत्मविश्वास मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितलाय. हा मी तुमच्या कमेंटमधून बघतोय. मी तुम्हाला सांगू का, आता एक जस्ट 2 मिनिट मी वेळ घेतो तुमचा. वाय-टी ॲप मी ओपन करतोय आणि वाय-टी ॲपमध्ये एक कमेंट बघा. युजर क्यू-डब्ल्यू भरपूर मोठं ते नाव वेगळं आहे बरं का. त्याने काय लिहिलंय? "सर फक्त तुमच्यामुळे." नाही, नाही. माझ्या एकट्यामुळं नाही. इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोण मोटिव्हेट करणार आहे? तुमचे आई-वडील बरं का लक्षात घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा बरं का. आई-वडील हे इम्पोर्टंट आहेत. काही झालं तरी ओरडतील, मारतील, पण त्यांच्यासारखं प्रेम दुसरं कोण करणार नाही. काका नाही, काकी नाही, मामा नाही. मामा एक वेळ, मामी बिलकुल नाही लक्षात घ्या. समजून घ्या, मावशी नाही आणि काय नाही. आई-वडील इम्पोर्टंट आहेत. तर नोट डाउन करून ठेवा. नोट डाउन करून ठेवा म्हणजे कुठे लिहून ठेवायचं नाहीये. लक्षात ठेवा. फक्त तुमच्यामुळे हा म्हणतोय पण नाही. त्याचे पण प्रयत्न असणार आहेत. आजचा फिजिक्सचा पेपर लिहिताना खूप कॉन्फिडन्स आला. मी बघितलंय माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटच्यात पण कॉन्फिडन्स तो बघितलाय. त्यांना कमी मार्क पडलेत ना, ते आता केमिस्ट्रीची जीव तोडून तयारी करणार आहेत. आणि मी आमच्या ऑफलाईनमध्ये काय करतो बघा, मी बरेचसे कोचिंग बघितलेत बरं का, की आता ते तिथं त्यांचा एक फेव्हरेट शब्द असतो, एफ-एल-टी. आता बरेच जणांना वाटेल एफ-एल-टी म्हणजे काय? फुल लेंथ टेस्ट. अरे शिकवतच नाहीत या स्टेजला बऱ्याचशा क्लासेसमध्ये. ते डायरेक्टली 12च्या मुलांना, जे आता 12ची एक्झाम देणार आहेत, त्यांना ते एक्झाम डिक्लेअर करून टाकतात. फुल लेंथ टेस्ट, फुल लेंथ टेस्ट. मी तयारी करून फुल लेंथ टेस्ट घेतोय. बरं. आता त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे बघा. बरेचसे कॉमेंट आहेत. थँक्स फॉर आय-एम-पी क्वेशन्स. थँक्स सर. नाऊ कॉन्फिडन्स इस इन्क्रीजिंग. बरं भरपूर कॉमेंट आहे. त्याच्यावरती डिस्कशन नंतर करूया आपण. तुमचं प्रेम आहेच मला माहिती आहे. पण रिझल्ट ह्याच्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. फायनल रिझल्ट. पण फायनल रिझल्टची रंगीत तालीम म्हणजे प्रिलिम एक्झाम हे लक्षात घ्या. ओके. मला दुर्दैव काही गोष्टींचं वाटतंय काय बघा, माझ्याकडं अशी बरीचशी मुलं आहेत साताऱ्यात शिकायला, की ते कॉलेजला साताऱ्यात नाहीच आहेत. त्यांचं कॉलेज बाहेरच कुठेतरी आहे म्हणूया आपण. ओके. आणि बरेचसे कॉलेजेस मी ऑब्झर्व्ह करतोय, की ते मुलांना पेपर घरी देतायत. फक्त या तारखेपर्यंत सबमिट करा असं म्हणतायत. म्हणजे ऑफलाईनमध्ये माझ्या ऑफलाईनमध्ये सुद्धा एक ठराविक 10, 15, 20 मुलं आहेत. 15 ते 20 मुलं आहेत, की ते ॲब्सेंट होते. ओके. मला सांगायचं आहे काय, की तुम्ही जेव्हा ठरवता ना, की आपण पेपरला जायचंच नाहीये. ओके. तेव्हा काय होतं? तेव्हा असं होतं, तुम्ही तयारी सुद्धा करत नाही. ओके. जी ॲब्सेंट राहणारी मुलं हा व्हिडिओ बघतायत. अजून पण तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे थोडंसं होतंय थोडं. समजून घ्या. मला पालकांना हा मेसेज करायचा आहे, की तुमची मुलं कॉलेजच्या प्रिलिमला जात नसतील, तर का जात नाहीयेत? त्यांना जायला हवा. का नाही जाणार? मग बोर्डच्या एक्झामला मग घरी बसणार आहे का? बिलकुल नाहीये. बरं, घरी अभ्यास करताय, पेपरला तरी जावा क्लासच्या. ओके किंवा कॉलेजच्या प्रिलिमला द्या ना पेपर. दिला पाहिजे. जेव्हा तुम्ही जात नाही ना, तुम्ही काहीच अभ्यास करत नाही. तुम्ही जेव्हा जाणार आहे, आता 4 दिवसांनी माझ्या ऑफलाईनमध्ये मी केमिस्ट्री पेपर ठेवणार आहे. ज्याला द्यायचा आहे ना, तो आजपासून प्रयत्न करणार आहे. आणि तो जाणारच नाहीये, देणारच नाहीये. तो म्हणणार आहे, ते 15-20 मुलासारखं मी येणारच नाहीये, तर 4 दिवस तो वाया घालवणार आहे. टार्गेट असल्याशिवाय एक रिझल्टचं आपल्याला काय म्हणूया आपण एक मोटिव्हेशन देतोय रिझल्ट आपल्याला. मी तुम्हाला काय बोललो? अरे 15-16 मार्क असणारे पण मुलांना मी चांगलं म्हटलंय, कारण ते इम्प्रूव्हमेंट करणार आहेत. ओके. आणि काय सांगू का तुम्हाला काही-काहींचा स्कोर तर अगदी क्लोज टू 60 गेलाय आउट ऑफ 70. अरे म्हणजे आत्ताच ती मुलं 90 कडे पोहोचलेत. कॉलेज 30 मार्क तुम्हाला देणार आहे रे बाळांनो. कॉलेज तुमचे मार्क्स कट करणार नाहीये. आता जर तुमची गैरवर्तणूकच असेल कॉलेजमध्ये, सबमिशन वगैरे नसेल, तर कॉलेज तुम्हाला कसे मार्क देणार सांगा बघू? त्यामुळं महत्वाचं आहे ते प्रॅक्टिकल एक्झाम, प्रिलिमचे पेपर हे कॉलेजमध्ये सबमिट करा.
ओके. आणि या स्टेजला तरी प्रामाणिकपणे एक प्रिलिमची एक्झाम दिली पाहिजे तुम्ही हे लक्षात घ्या. ओके. आता तुम्ही म्हणाल ओके, तुम्ही काय म्हणाल, की अभ्यास नक्की कशातला करू जेणेकरून कॉन्फिडन्स वाढेल. तर मी तुम्हाला सांगू का? आता आमच्या इथे एक कॉलेज आहे साताऱ्यात. त्यातली एक स्टुडंट माझ्या क्लासमध्ये आहे. त्याची प्रिलिम एक्झाम होती. तिने मला काय सांगितलं बघा, की "सर तुम्ही जे फिजिक्सला 2च व्हिडिओ प्रोव्हाईड केले होते, की याच्यामध्ये 21 डिस्टिंग्विशचे प्रश्न होते आणि 21 लॉज होते. 21 ओके. सर त्यातलेच प्रश्न होते." मी तुम्हाला सांगतो असंच होणार आहे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही लॉ आणि डिस्टिंग्विश कराल ना, ते सोडून बाहेरचं काही येऊ शकतच नाही. यार त्यातलेच प्रश्न येणार ना. 60-70 आहेत त्या. दुसरं काय आहे ते सांगा बघू? ओके. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, की आज 27 तारीख आहे. ओके. काल 26 डिसेंबर माझ्या मुलाचा वाढदिवस होता लक्षात घ्या. ओके. तरी देखील तुम्हाला सांगू का, सेलिब्रेशन नव्हतंच कारण ऑफलाईन टेस्ट होती. पण माझा मुलगा तुम्हाला सांगू का, तो प्रत्येक गोष्टीत मला मदत करतो. म्हणजे जरी त्याचा काल बर्थडे वगैरे होता, तरी त्यानं प्रत्येक गोष्टीत मला इथे क्लासमध्ये हेल्प केली काल. ओके, संध्याकाळी थोडंसं सेलिब्रेशन नक्कीच केलंच पाहिजे ना, महत्वाचं आहे. तर मला हे काय सांगायचं आहे बघा, की आज 27 तारीख आहे ना, 27, 28, 29, 30 31 तारखेपर्यंत आपण केमिस्ट्रीचा पेपर घेणार आहे मी ऑफलाईनमध्ये. जमलं तर मी तुम्हाला तो पेपर प्रोव्हाईड करेन. ओके. तुम्ही पण टार्गेट ठेवा ना, की आपण पेपर द्यायचाच म्हणून. ओके. आणि बोर्डाचे 5 पेपर झालेत ना, घरी सांगून ठेवा त्यातला कुठला एक पेपर द्या म्हणून. ओके. आणि घरातल्यांना सुपरवायझिंग करायला लावा. ठीक आहे, मग मीच म्हणूया आपण. तरी चालेल. पण हे 5च पेपर जो करेल ना, ओके, त्याला बोर्ड पेपर सोपा जाणार आहे. हे पण रिॲलिटी आहे हे लक्षात घ्या. ओके. बरं आणखी सगळ्यात महत्त्वाचं काय 15 मार्क पडले म्हणून रडत नाही बसायचं. इम्प्रुव्हमेंटसाठी प्रयत्न करायचा. ओके 15 ह्यावेळेस पडलेत, मी नेक्स्ट टाईम आणखीन मार्क वाढवेन. असा एक ॲटिट्यूड नक्की ठेवा. ओके. मग आता हा व्हिडिओ थांबवतो इथं. केमिस्ट्रीची चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.